जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 3रा शिष्य लक्षण नाम श्रीराम समर्थ। मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण। आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका। सद्गुरुविण सत्शिष्य तो वाया जाय निशेष। का सत्शिष्य विण विशेष सद्गुरुशिणे। उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद। का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेसी पडिला। तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्रतंत्र। तेथे अरत्र ना परत्र काहीच नाही। अथवा गुरु पूर्ण कृपा करी परिशिष्य अनाधिकारी। भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा। तैसे एका विण एक होत असे निरर्थक। परलोकीचे सार्थक ते दुरावे। म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास। त्या उभयतांचा हव्यास पुरे एकसरा। सुभूमी आणि उत्तम कण उगवेना पर्जन्य विण। तैसे अध्यात्म निरूपण नसता होय। शेत पेरिले आणि उगविले परंतु निगे विण गेले। साधने विण तैसे झाले साधकांसी। जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे। पीक आलियाही उगे राहोच नहे। तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले। एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे। म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू। सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा। सदुपासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म। सत्संग आणि नित्यनेम निरंतर। ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे। नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी। येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपाशी। सद्गुरु पालटी अवगुणासी नाना यत्ने करुनी। सद्गुरुचेनी असत्शिष्य पालटे परंतु सत्शिष्य असद्गुरु न पालटे। काजे थोरपण तुटे म्हणूनिया। या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे। नाही तरी होईजे पाषांडा वरपडे। येथे सद्गुरुची कारण येर सर्व निष्कारण। तथापि सांगो ओळखण सत्शिष्याची। मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण। अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य। शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशीळ। शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी। शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिष्मंत। शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी। शिष्य पाहिजे साक्षपी विशेष। शिष्य पाहिजे परमदक्ष। शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा। शिष्य पाहिजे अतिधीर शिष्य पाहिजे अति उदार। शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी। शिष्य पाहिजे परोपकारी शिष्य पाहिजे निर्मत्सरी। शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता। शिष्य पाहिजे परमशुद्ध शिष्य पाहिजे परमसावध। शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा। शिष्य पाहिजे प्रज्ञावंत शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त,
शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा, शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संतासंत विचार घेता, शिष्य पाहिजे धारिष्ट्याचा, शिष्य पाहिजे दृढवताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशीळ, शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता, शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे, शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे, शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी, बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे, जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास, विश्वास वळे दृढ कास धरली सद्गुरुची, अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली मध्येची सुखदुःखे, या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य, जो सद्गुरु वचने निवाला, तो सायुज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला न वचे कदा, सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिशे, सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवांस मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे, म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयांसी हे कळेना, गुरुदेवास बरोबरी, करीतो शिष्य दुराचारी, भ्रांती बैसली अभ्यंतरी सिद्धांत नेणवे, देव मनुषी भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरु न वचे कल्पिला ईश्वराचेनी, म्हणून सद्गुरु पूर्णपणे, देवाहुनी अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली, असो सद्गुरु पदापुढे, दुजे काहीच न चढे, देव सामर्थ्य ते केवळे माया जनित, अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी, ज्ञान बळे वैभवासी तृणतुल्य केले, सद्गुरु कृपेचेनी बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सन्नये, ऐसे सत्शिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढभाव, तेणे गुणे देवराव स्वयची होती, अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचने निवाले, सत्शिष्य ऐसे, लागता सद्गुरु वचन पंथे, झाले ब्रह्मांड पालथे, तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटन धरिजे, शरण सद्गुरुस गेले, सत्शिष्य ऐसे निवडिले, क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी, ऐसा सद्भाव अंतरी, तेची मुक्तीचे वाटेकरी, येर माईक वेशधारी असत्शिष्य, वाटे विषयांचे सुख,
परमार्थ संपादने लौकिक, देखोवेकी पडत मूर्ख शरण गेले. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीन झाला. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद, भ्रांत मूढ मतिमंद, लोधला कामी. सुकर पूजिले विलेपने, म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. रासभ उकरडा लोळे, तयांसी परिमळ सोहळे, उलुक अंधारी पळे, तया केवी हंस पंगती. तैसा विषयदारीचा बराडी, घाली अधपत्नी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैचा. वर्ती करुण दंताळी, श्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणे. तया स्वानमुखी परमान्न, की मर्कटास सिंहासन, तैसे विषयकता ज्ञान, झिरेल कैसे. रासभे राखता जन्म गेला, तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, न वचे तैसा अशक्ताला, परमार्थ नाही. मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंब कावळा, लक्षून विष्टेचा गोळा, हंस म्हणवी. तैसे सज्जनाचे संगती, विषयी सज्जन म्हणविती, विषय आमोद चित्ती, गोळा लक्षिला. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी. असो ऐसे पडत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक, भोगिती स्वइच्छा. वैश्येची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा, तसा विषयदास मानावा, भक्तराज केवी. तैसे विषयी बापुडे, तयांस ज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे, वरपडे झाले. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठामध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दृष्ट, खळ खोटे दुर्जन. ऐसे जे पापरूप, दीर्घदोषी वज्रलेप, तयांस प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरुस संतोष व्हावे, कृपादृष्टी झालिया व्हावे, पुन्हा शुद्ध. स्वामी द्रोह जया घडे, तो यावश्चंद्र नरकी पडे, तयाच उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुने. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठले, नाही ज्ञान. भाव आणिला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिसांचा, मंत्राकारणे. ऐसे केले गुरुदंड, शब्द शिकिला पाषांड, झाला तोंडाळ तरमुड, महापाषांडी. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे, ज्ञातेपणाचा. घडी एक विश्वास धरी, सवेची घडी एक गुरगरी, ऐसे नाना छंद करी, पिसाट जैसा. काम क्रोध मदमत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार, हृदय नांदती. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषय संग, संसार प्रपंच उद्वेग, अंतरी वसे. दीर्घसूत्री कृतघ्न पापी, कुकर्मी कुतर्की विकल्पी, अभक्त अभाव शीघ्र कोपी, निष्ठुर परघातक.
हृदयशून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर अविचार संदेहासी दृढ धरता. आशा ममता तृष्णा कल्पना, कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना, अल्पबुद्धी विषय कामना हृदय वसे. ईर्षणा असूया तिरस्कारे, निंदेसी प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे जाणपणे. क्षुधा तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना, कुटुंब चिंता ओसरेना भ्रांती पडली. शाब्दिक बोले उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी. भक्ती विरक्ती ना शांती, सद्वृत्ती लीनता ना दांती, कृपादया ना तृप्ती, सुबुद्धी असेच ना. कायाक्लेशी शरीरहीन, धर्मविषयी परमकृपण, क्रिया पालटेना कठीण हृदय जयांचे. अर्जव नाही जयासी, जो अप्रिये सज्जनासी, जयांचे जीवी अहर्निशी परम न्यून वसे. सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका, क्रिया विचारे पाहता एका, वचनी सत्य नाही. परपिढेविषयी तत्पर, जैसे विंचू आणि विकार, तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे. आपले झाकी अवगुण, पुढिलांस बोले कठीण, मिथ्या गुणदोषे विण, गुणदोष लावी. स्वय पापात्मा अंतरी, पुढिलांसी कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी, परदुःखे शिणेना. दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती आपुले मनी. स्वदुःखे झुरे अंतरी, आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती. असो ऐसे मदांध बापुडे, तयासी भगवंत कैसा जोडे, जयांस सद्बुद्धी नावडे, पूर्व पातके करुनी. तयास देहाचा अंती, गात्रे क्षीणता पावती, जीव लगे ओसंडती, जाणवेल तेव्हा. असो ऐसे गुणा वेगळे, ते सशिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे, भोगिती स्वानंदाचे. जयस्थळी विकल्प जागे, कुळाभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती. जेणे करिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणोनी अनहित केले, ते दुःखी होती स्वये. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणोनी डोळे झाकिती, पडत मूर्ख. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे. मागा झाले निरूपण, गुरु शिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा. जय जय रघुवीर सम